शिवसेना युवा सेनेच्या वतीने नेट व सेट विनामूल्य परीक्षा घेण्यात आल्या। कोपरगाव तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ केजे सोमय्या कॉलेज येथे घेतला। ग्रामीण भागातील मुलांची नेट व सेट या परीक्षेची भीती व त्यांचा सराव करण्यासाठी आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा सुंदर उपक्रम युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राबवला होता। तरी या उपक्रमासाठी कॉलेजमधील मॅनेजमेंट, प्राचार्य, कॉलेजचे वर्ग व स्टाफ, शिक्षक, श्री गणेश कोचिंग क्लासेस, मौनगिरी क्लासेस, विराज कोचिंग क्लासेस, लासंकर क्लासेस व यश कोचिंग क्लासेस यांनी मोलाचे योगदान यावेळी केले। युवा सेनेच्या वतीने या ठिकाणी याचे चांगला उपक्रम या ठिकाणी आधी घेतलेला आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना दोघांनाही मार्गदर्शन सीईटी बाबतीत मिळत नाही। त्या दृष्टीने इतके दिवस त्या अगोदर मोठमोठ्या शहरात ठेवायचे, पण ग्रामीण भागात प्रथम त्यांनी तालुका लेवलवर आपल्या सोमय्या कॉलेज कोपरगावला घेतलं आणि विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे की जेणेकरून भावी आयुष्यात त्यांना निर्णय त्यांचे जे सीईटीमध्ये निर्णय ब्रँचेस आहे तिकडे जाण्यासाठी मदत होणार आहे। तर आमच्या या युवा सेनेच्या कोपरगाव शाखेच्या मुलांना, आमच्या सर्व युवा सेनांना शुभ आशीर्वाद आहे आणि शुभेच्छा आहे आमचं की असंच चांगलं काम या पुढच्या काळात त्यांनी चालू ठेवावं आणि पुढच्या पिढीला घडवण्याचं एक चांगलं योगदान त्यांनी द्यावं अशी मी आमच्या सर्वांच्या वतीने आशा व्यक्त करतो। ऑर्गनायझेशन जे केलेलं आहे, पहिल्यांदा मी त्या संयोजकांचे मनापासून आभार मानतो, कारण आपल्याकडच्या ग्रामीण भागातल्या मुलांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। मुलं खूप हुशार असतात पण त्यांना एक्सप्रेस करता येत नाही किंवा त्यांना प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे त्यांना ते पेपर रायटिंगचं वगैरे त्याबद्दल म्हणजे ते सक्सेस होत नाही आणि हे कारण जे आहे हे आता यांनी शोधलं आणि त्यामुळे ते कारण शोधून त्यांनी आता मुलांना सराव व्हावा म्हणून ही जी एक्झाम ठेवली आहे मी खरोखरीच कौतुक करतो। मी त्यांना आता हे पण सांगितलं की पेपर झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक मुलाशी कोऑर्डिनेशन ठेवा, त्याला काय प्रॉब्लेम होता, कमी मार्क्स पडले तर त्याला का कमी पडले आणि मग गायडन्स कसं करायचं। मी आता प्राध्यापकांशी पण बोललो की तुम्ही नुसतं पेपर झाल्यानंतर थांबू नका, पुढचा गायडन्स त्याला करा। ते जर केलं तर मी सांगतो की हा तुमचा उपक्रम जो आहे तो खरोखरीच कौतुक करण्यासारखा आहे। हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या नेतृत्वाखाली, युवा सेना प्रमुख आदित्य साहेब यांच्या आदेशाने कोपरगाव शहरामध्ये पहिल्यांदाच नेट व सीईटीची सराव परीक्षा घेण्यात येत आहे। विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावा व त्यांना सराव व्हावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी युवा सेनेने कोपरगाव शहरामध्ये प्रथमच नेट व सीईटीची सराव परीक्षा घेतली। त्या परीक्षेला केजे सोमय्या कॉलेज व शेटे कोचिंग क्लासेस, मौनगिरी कोचिंग क्लासेस, लोंगणी कोचिंग क्लासेस, यश कोचिंग क्लासेस या सर्व सरांनी व कोचिंग क्लासेसनी आम्हाला सहकार्य केलं। सर्वात सर्वात मौल्यवान सहकार्य आम्हाला केजीएस कॉलेजचे प्राचार्य व केजीएस कॉलेजचा स्टाफ यांनी केलं। त्यांनी आम्हाला विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली व त्यांचा पूर्ण स्टाफ दिला। आज सुट्टीचा दिवस असताना पण त्यांनी आम्हाला पूर्ण स्टाफ दिला, त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही असाच उपक्रम राबवत राहणार। किती विद्यार्थी बसले? परीक्षेला आज 800 ते 1000 विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घेतला। नेट व सीईटीचे दोन्ही एक्झाम विद्यार्थी देत आहे मोठ्या जास्तीत जास्त संख्येने आणि परीक्षा आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून विनामूल्य घेतली। त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घेतला आणि अपेक्षेपेक्षा जास्त आम्हाला प्रतिसाद भेटला। सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हिंदू सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेनेचे युवा हृदय सम्राट प्रमुख आदित्य साहेब यांच्या आदेशाने कोपरगाव युवा सेनेच्या वतीने केजे सोमय्या कॉलेज या सेंटरमध्ये नीट आणि सीईटीचे एक्झाम आयोजित केलेले आहे। या एक्झामसाठी कोपरगावमधील सर्व क्लासेसच्या
शिक्षकांनी, के जे सोमय्याच्या मॅनेजमेंटनी, के जे सोमय्याच्या प्राचार्यांनी, उपप्राचार्यांनी आणि स्टाफनी आम्हाला खूप सहकार्य केलं. इथं जागा उपलब्ध करून दिली, सुट्टीच्या दिवशी स्टाफ उपलब्ध करून दिला आणि हे जे पुढची पिढी जी घडणार आहे त्या पिढीला मार्गदर्शन म्हणून जे आदित्य साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणीच न राबवलेला हा उपक्रम राबवून एक नवीन राजकीय लोकांना पायंडा पाडून दिलेला आहे का व नवीन पिढी कशी घडावी, त्यांची भीती कशी दूर करावी. कारण ग्रामीण भागामध्ये नीट आणि सीईटीसाठी मुलं मानसिकरित्या तयार नसतात, तर त्यांची मानसिकता तयार करण्यासाठी आदित्य साहेबांनी हा खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे. आम्ही सर्व आदित्य साहेबांसुद्धा आभारी आहोतच, पण इथल्या मॅनेजमेंटचे, इथल्या स्टाफचे, सर्व क्लासेसचे, युवा सेनेच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने, विद्यार्थी सेनेच्या वतीने, ग्राहक संरक्षणाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या मुलांचं भावी आयुष्य घडो अशी त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी युवासेना शहर प्रमुख सनी वाघ, आदिनाथ ढाकणे, भैया तिवारी, रवींद्र कथले, निलेश धुमाळ, सिद्धार्थ शेळके, नितीश बुरोडे, माधव आहेर, शेखर बोरावके, योगेश पगारे, प्रसाद निकम, सुमित खरात, विशाल लकारे, सोनवणे सर, बुधवंत सर, बोरे सर, डोंगरे सर, पानगव्हाणे सर, नारायण लांडगे, अक्षय शेलार, शुभम लचुरे, प्रज्वल लकारे, बनसोडे सर, निकम सर, पालवे मॅडम, सोनवणे मॅडम, शेख मॅडम, जगजाप सर आदींनी मोलाचे योगदान केले. डी न्यूज वृत्त शैलेश शिंदे.